सर्व काही ठीक आहे, सर्व काही खुशाल आहे. देव सांगतात एक गोष्ट पाहणार आहोत आज आपण. दुसरे राजे याचा 4था अध्याय 8 ते 38 वचन मी वाचणार आहे. एक गोष्ट वाचते, मन लावून ऐका, शांततेने ऐका. एके दिवशी असे झाले की अलिशा शुनेम येथे गेला. शुनेम हे गावाचं नाव होतं इस्रायल मधल्या. शुनेम येथे गेला. तेथे एक थोर स्त्री राहत होती. तिने त्याला आग्रह करून जेवायला आग्रह केला आणि जेवायला लावले. पुढे तो त्या वाटेने जाईल तेव्हा ती त्याला जेवायला लावत असे. त्याच्यानंतर रुटीनच झालं. नेहमी ती त्याला म्हणायला लागली. ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, बघा नवऱ्याला म्हणाली ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, हा पुरुष वारंवार या वाटेने जातो. हा कोणी देवाचा पवित्र माणूस आहे असे मला वाटते. यास्तव धाब्यावर आपण एक लहानशी खोली करू. धाब्यावर एक छोटी लहानशी खोली करू आणि त्याच्यासाठी एक खाट, एक मेज, एक खुर्ची, एक समई तिच्यामध्ये ठेवू. जुना काळ होता. म्हणजे तो आपल्याकडे येईल तेव्हा त्या खोलीमध्ये राहील. एके दिवशी असे झाले की तो तेथे जाऊन खोलीत उतरला व तेथे निजला. कोण? अलिशा, देवाचा संदेशा, महान संदेशा. त्याने आपला सेवक गेहजी यास म्हटले. त्याचा सेवक त्याच्या संधी सदैव असायचा गेहजी. याला त्याने म्हटले, त्या शुनेमकरीणीस बोलावून आण. त्या शुनेमकरीणीस बोलावून, तिचं नाव नाही, त्या देशावरून तिला नाव मिळालेलं होतं. ते नाव घेऊन तिला बोलवलं. त्याने तिचं नाव देखील त्याला माहिती नव्हतं. त्या शुनेमकरीणीस बोलून आण. त्याने तिला बोलावले आणि ती येऊन त्याच्या पुढे उभी राहिली. तो त्या सेवकाला म्हणाला, तू तिला म्हण. स्वतः डायरेक्ट नाही म्हटला, तिच्या तर्फे, त्या सेवकाच्या तर्फे तिच्याशी बोलला. तू तिला म्हण, तू आमची निगा करण्यात एवढी मोठी तत्परता दाखवली आहेस. तुझ्या प्रित्यार्थ मी काय करावे? राजाकडे किंवा सेनापतीकडे तुझी शिफारस करू काय? कारण अलिशा आणि एलिया या संदेशांना राजरजवाडी लोक घाबरत होते आणि त्याचा प्रत्येक शब्द मानला जात होता. इतकं सामर्थ्य त्यांच्यात होतं. म्हणून त्याने विचारलं, राजाकडे किंवा सेनापतीकडे तुझी शिफारस करू काय? ती म्हणाली, मी आपल्या लोकांमध्ये नांदत आहे. त्याने आपल्या सेवकाला विचारले, हिच्या प्रित्यार्थ मी काय करावे? गेहजी म्हणाला, म्हणजे नोकराने सांगितलं, म्हणजे ती अलिशाच्या नोकराने सांगितलं. गेहजी म्हणाला, तिला मुलबाळ नाही, तिचा नवरा वृद्ध आहे. त्याने म्हटले, तिला बोलव. त्याने बोलवल्यावर ती येऊन दाराशी थांबली. तो तिला म्हणाला, वसंत ऋतूत पुनरपी मी येईल तेव्हा पुत्राशी तू दर्शील. पुत्राला दर्शील ज्यावेळेला मी येईल त्यावेळेला पुढच्या वर्षी. ती म्हणाली, छे स्वामी. पहा ती काय म्हणाली, कारण त्याने तिला विचारलं, तुला काय हवंय? ती म्हटली, माझ्या लोकांमध्ये मी समाधानी आहे. आणि ती काय म्हटली ज्यावेळेला तू म्हटला लेकरू? ती म्हटली, छे स्वामी, देवाचे माणूस, आपल्या दासीची वंचना करू नका. कारण तिला माहित होतं तिचा नवरा वृद्ध आहे. ती म्हटली, आपल्या दासीची वंचना करू नका, विडंबना करू नका. पुढे अलिशाने सांगितल्याप्रमाणे, कारण तो देवाचा सेवक होता, अलिशाने सांगितल्याप्रमाणे त्या स्त्रीला लेकरू राहिलं. आणि वसंत ऋतूत पुनरपी आला तेव्हा तिला पुत्र झाला. ज्यावेळेला पुन्हा तो वसंत ऋतूत आला त्याने सांगितल्याप्रमाणे तिला पुत्र झालेला होता. तो मुलगा वाढून मोठा झाल्यावर, नंतर तो मुलगा वाढला. मोठा झाल्यानंतर एके दिवशी लोक पिकाची कापणी करत होते. कापणी उन्हाळ्याच्या दिवसात ज्याला ऊन जास्त असतं त्यावेळेला करतात आणि ते तर वाळवंटाचाच भाग होता. कापणी करणाऱ्यांकडे आपल्या बापाकडे गेला, शेतावर गेला. तो आपल्या बापास म्हणाला, शेतावर तो दिवसभर थांबला आणि आपल्या बापाला म्हणाला, अरे रे माझे डोके गुण होता. आणि तो म्हटला, अरे रे माझे डोके. त्याने आपल्या चाकराला सांगितले, यास त्याच्या आईकडे उचलून ने. त्याच्या बापाने सांगितलं त्याच्या आईकडे त्याला उचलून न्या. त्यांनी त्याच्या आईकडे नेले. तो 2 प्रहारपर्यंत
मुलबाळपर्यंत तो तिच्या मांडीवर होता. नंतर मृत्यू पावला, म्हणजे सनस्ट्रोक, मृत्यू पावला, उन्हामुळे झालेला. तेव्हा तिने त्यास वरती नेऊन देवाच्या माणसाच्या खाटेवर ठेवले. जी कोळी केली होती त्या खाटेवर ठेवली. बघा तिनं ते पाहिलं, एकटीच होती ती, तिच्या मांडीवर लेकरू होतं, तिच्या मांडीवर ते मेलं. तिचं लेकरू म्हातारावस्थेत झालेलं तिच्या नवऱ्याला, ते लेकरू तिनं घेतलं. ते एकुलता एक मुलगा, मेलेला मुलगा घेतला तिनं. त्या आपल्या आलिशासाठी जी कोळी केली होती त्या कोळीचं दार उघडलं, तिथं जाऊन त्या कोळीमध्ये त्या कॉटवर त्याला ठेवलं, पण दार बंद करून घेतलं कोणी आत जाऊ नये म्हणून. आणि ती खाली उतरली. आपल्या नवऱ्याला हाक मारून ती म्हणाली, आता नवऱ्याला हाक मारली, नवऱ्याला सांगितल्याशिवाय तिने काही केलं नाही. नवऱ्याला हाक मारून म्हणाली, एक नौकर व एक गाढव लवकर माझ्याकडे पाठवून द्या. म्हणजे तिला घरात जायला पण वेळ नाही लागला, ती गेली नाही घरात, पाठवून द्या. म्हणजे मी देवाच्या माणसाकडे झटकन जाऊन येते, झटकन देवाच्या माणसाकडे जाऊन येते, म्हणजे आयुष्याकडे. तो म्हणाला, आज तू त्याचकडे का चाललीस? आज काही चंद्रदर्शन किंवा शपात नाही आहे, प्रार्थनेचं काही नाही आहे, तू का चाललीस? ती म्हणाली, चिंता नाही. कालच आपण ऐकलं ना, चिंता मत कर, चिंता नाही. गाढवावर कोगीर घालून ती बसली. तिने त्याला काही सांगितलं नाही, मुलगा मेला. नवऱ्याला सांगितलं का? नाही सांगितलं. गाढवावर कोगीर टाकून ती बसली आणि नोकराला म्हणाली, तू हे एकसारखं हाकत नाही, थांबू नकोस. म्हणजे आज आपण म्हणतो गाडी लवकर घ्या, फास्ट घ्या, फास्ट घ्या, फास्ट घ्या. ती काय म्हणते, तू हे एकसारखं हाकत नाही, म्हणजे फास्ट चालव. मी सांगितल्या वाचून ते हाकायचे सोडू नको, हाकत राहा फास्ट, जात राहा, थांबू नकोस. मार्ग क्रमिता ती कर्मेल पर्वतावर देवाच्या माणसाजवळ जाऊन पोचली. बघा एवढा प्रवास केला, ती कर्मेल पर्वतावर गेली. तिला दुरून येताना पाहून देवाचा माणूस आपल्या गेहजीस म्हणाला, ती पहा शुनेम आली आहे, शुनेम आली आहे, जाऊ तिला सामोरा जा आणि तिला विचार, तू कुशाल आहेस ना? सगळं ठीक आहे ना? तुझा नवरा कुशाल आहे ना? मूल कुशाल आहे ना? तिने म्हटले, सर्व कुशाल आहे, ऑल इज वेल. मुलगा मेलेला आहे घरात. तिने म्हटलं, सर्व कुशाल आहे, ऑल इज वेल. डोंगर चढून देवाच्या माणसापाशी आल्यावर नवऱ्यानं विचारलं, तिने सांगितलं नाही. नोकरासंती चालली, त्याला हकायला लावलं, त्याला का करून सांगितलं नाही. गेहजीनं तिच्याबद्दल सांगितलं, त्यालाही सांगितलं नाही. डायरेक्ट गेली देवाच्या सेवकाकडे. तिने त्याचे पाय धरले, सेवकाकडे जाऊन ती डायरेक्ट तिने पाय धरले. गेहजी तिला एकीकडे लोटाबाया जवळ गेला, पाय धरले. देवाच्या सेवकाला हात लावणं मान्य नव्हतं. लगेच गेहजी सेवकाने तिला बाजूला करायचा प्रयत्न केला. देवाचा माणूस म्हणाला, तिला हात लावू नको, पडू दे, तिचे मन व्याकुळ झाले आहे. परमेश्वराने ही गोष्ट माझ्यापासून लपवली आहे, मला कळवली नाही. कबूल केलं. अलिशानं देवाचा माणूस त्याला सांगितल्याशिवाय काहीच करत नव्हता, त्याने तिचं कबूल केलं. ती म्हणाली, मी स्वामीकडे वर मागितला होता काय? माझी वंचना करू नको असे मी म्हणाले होते नाही काय? तेव्हा अलिशा गेहजीला म्हणाला, कमर बांध. लक्षात घ्या, म्हटली नाही नेला म्हणून. तेव्हा अलिशा गेहजीला म्हणाला, कमर बांध आणि माझी काठी हाती घेऊन ने. वाटेने कोणी भेटावयास आल्यास सलाम करू नकोस, कोणी सलाम केल्यास उलट सलाम देऊ नकोस. माझी काठी घेऊन त्या मुलाच्या तोंडावर लाव. तेव्हा त्या मुलाची आई म्हणाली, परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपल्याला सोडावायची नाही. तेव्हा तो उठून तिच्या मागून चालला. गेहजी पुढे गेला. तोपर्यंत पुढे जाऊन त्या मुलाच्या तोंडाला काठी लावली, पण आवाज आला नाही, हालचाल झाली नाही. तो अलिशाकडे परत येऊन म्हणाला, मूल जागे होत नाही. आता अलिशाला कळालं. आता देवाने तोपर्यंत सांगितलं नव्हतं. अलिशा घरात आला तेव्हा मूल मरून आपल्या खाटेवर पडलेले आहे असे त्यानं पाहिलं. मग त्याने एकट्याने आत जाऊन दार लावून घेतलं, दार बंद केलं. तिला पण आत येऊ दिलं नाही व परमेश्वराची प्रार्थना केली. माडीवर जाऊन त्या मुलावर पडून त्याने आपले तोंड त्याच्या तोंडाला, आपले डोळे त्याच्या डोळ्याला, आपले हात त्याच्या
मुलाच्या देहाला ऊब आली. मग त्याला सोडून तो घरात तिकडे तिकडे फिरू लागला व पुन्हा वर चढून त्या मुलावर त्याने आपली पाखर घातली, परत आपली पाखर घातली. तेव्हा मुलाने 7 वेळा शिंकून डोळे उघडले. तेव्हा त्याने गेहजीस हाक मारून सांगितले. त्या शुनेमकरीस त्याने बोलवल्यावर ती त्याच्याकडे आली. तोपर्यंत ती त्याच्याकडे येऊ शकली नाही. तो तिला म्हणाला, आपल्या मुलाला उचलून घे, आपल्या मुलाला उचलून घे. तिने काय केलं? ती आज जाऊन त्याच्या पाया पडली, त्याला जमिनीपर्यंत लावून तिने नमन केले. नंतर ती आपल्या मुलाला घेऊन बाहेर गेली. येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद. छोटीशी गोष्ट मी सांगितली. अलिशा कोण होता? हा अलिशा देवाचा संदेष्टा होता. सगळं प्रकटीकरणाचं दान त्याला होतं, देवाचं सामर्थ्य होतं. एलियाचा सेवक होता. एलिया हा मोठा संदेष्टा होता. एलियाने अनेक चमत्कार केलेले होते. जिजबेल आणि आहाबासारख्या क्रूर राजाला आणि राणीला त्यानं शापित केलेलं होतं. 400 खोटे संदेश त्याने मारले होते. देवाचं कार्य करणारा हा एलिया आणि त्याचा हा दास, त्याचा हा सेवक. सगळ्यांनी त्याला सांगितलं, ज्या वेळेला एलियाला वर उचलून घेणार आहे, एलियाची स्वर्गात जाण्याची वेळ आली, त्यावेळेला सगळ्यांनी त्याला सांगितलं, मोठ्या मोठ्या संदेशाने त्याला सांगितलं, त्याला चिडवलं, त्याला गिनवलं. पहा तुझा मालक आता जाणार आहे, पहा तुझा संदेष्टा एलिया आता जाणार आहे, आता तू एकटा राहशील. त्याने कुणाकडे लक्ष दिलं नाही. सगळ्यांनी त्याला खिन्न केलं, त्यानं लक्ष दिलं नाही. त्यानं त्याच्या मालकाची पाठ सोडली नाही. एलियाने त्याला सांगितलं, तू इथं थांब. तो म्हटला, मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. कारण त्याला माहिती होतं एलिया की स्वर्गात घेतला जाणार आहे. विश्वासाने तो गेली, त्या एलिया संगती थांबला. एलियाने त्याला विचारलं, तुला काय हवंय माग. तो काय मागल, राज्य मागितलं, काय मागितलं ते तो देऊ शकत होता. इतकं सामर्थ्य एलियामध्ये होतं. तो म्हटला, मला आत्म्याचा दुप्पट वाटा दे. तुझ्या अभिषेकाचा जो अभिषेक तुमच्यावर आहे, त्या अभिषेकाचा दुप्पट वाटा मला दे. आणि एलियाने देखील त्याला खिन्न केलं आणि त्याला म्हटला, तू कठीण गोष्ट मागतोय, तू कठीण गोष्ट मागतोय माझ्या हातात, हे फक्त परमेश्वराच्या हातात. तू जर मला केवळती घेतलं जात असताना, स्वर्गात घेतलं जात असताना जर तू मला पाहिलंस, तर तुला आत्म्याचा अभिषेकाचा दुप्पट वाटा मिळेल. माझ्या प्रियानं आणि एलियाला वरती घेतलं जात असताना त्यानं पाहिलं, खुद्द एलियाचा झगा त्याच्या अंगावर पडला आणि त्याला आत्म्याचा अभिषेकाचा दुप्पट वाटा मिळाला. असा हा चिकाटीचा आणि दुप्पट अभिषेकानं भरलेला हा अलिशा होता. आणि हा अलिशा मोठा देवाचा दास. त्याची ओळख पाळख नसतानाही शुनेम शहरात राहणारी तिनं विश्वासानं देवाचा सेवक म्हणून त्याला घरी जेवायला बोलवलं. त्याचा आदरातिथ्य केलं. आदरातिथ्य करणारी ही स्त्री होती. आपल्या नवऱ्याची परवानगी तिनं घेतली. पहा प्रियांनो, तिनं आपल्या नवऱ्याची परवानगी घेतली. नवऱ्याची परवानगी घेऊन तिनं त्याच्यासाठी एक खोली तयार केली. सर्व सुख सोयींनी, त्या काळातल्या जुन्या काळात सर्व सुख सोयींनी योग्य अशी खोली, त्याचं आदरातिथ्य करण्यासाठी, तो राहण्यासाठी, देवाचा सेवक राहण्यासाठी तिनं केली. तिचा नवरा वृद्ध होता. कसा होता तिचा नवरा? वृद्ध होता, म्हातारा होता. आणि तिचा नवरा वृद्ध होता. ती लोकांचं आदरातिथ्य करत होती. देवाच्या सेवकाचं म्हणजे ती देवाची सेवा करत होती. ते सेवेला चाललेल्या सेवकांचं ती आदरातिथ्य करत होती. अब्राहने स्वतःहून तिने त्याला घरी बोलवलं होतं जेवायला आणि नेहमी ती त्याला बोलवायला लागली. नंतर खोली तयार केली. म्हणजे ती पूर्ण निस्वार्थी मनाने काहीही न मागता ती सेवा करत होती. लक्षात घ्या,
तिच्याबद्दल बायबलमध्ये असं लिहिलं, ती थोर स्त्री होती. ती थोर स्त्री होती. तिने आपल्या नवऱ्याची परवानगी घेऊन, त्या स्वतःच्या मनाने नाही, त्याची परवानगी घेऊन त्याच्यासाठी खोली तयार केली. निस्वार्थी होती, निस्वार्थी मनाने ती त्याची सेवा करत होती. अलिशाने तिला सांगितलं, अलिशाने गेहजीच्या द्वारे तिला सांगितलं, तुला माग, तुला काय हवं ते तू माग, कारण तू इतकी सुंदर आमची सेवा करतेस, तुला काय हवं ते माग. अलिशाला राजवाडे लोक घाबरत होते, सरदार घाबरत होते. तो जे सांगत ते तिला देऊ शकत होता. राज्य पाहिजे, काय अधिकार पाहिजे, काय पैसा पाहिजे, सगळं देऊ शकत होता. ती म्हटली, मी माझ्या लोकांमध्ये समाधानी आहे. म्हणजे तिच्या नवऱ्यामध्ये, तिच्या नोकऱ्यांमध्ये, नातेवाईकांमध्ये ती समाधानी आहे असं तिनं सांगितलं. तिनं काही मागितलं नाही. पुढची गोष्ट, गेहजी सो अलिशाचा नौकर होता, तिचा नौकर नव्हता, पण त्याने ती बातमी काढली. म्हणजे तिथं सगळीकडे फेमस होत आहे. सगळ्या लोकांना तिथं माहिती होतं गावातल्या की तिला लेकरू नाहीये. का? कारण तिचा नवरा वयस्कर आहे. म्हणजे ती देऊ शकते लेकरू, तिच्यात ती कॅपॅसिटी आहे, ती तरुण आहे, पण तिचा वृद्ध नवरा आहे. पण तिने सांगितलं ती समाधानी आहे. गेहजीने सांगितलं तिचा नवरा वृद्ध आहे, तिला लेकरू नाही, तिला मूल नाही आहे. आणि मग अलिशाने तिला सांगितलं की पुढच्या वसंत ऋतूत मी ज्यावेळेला येईल त्यावेळेला तुला लेकरू होईल. माझ्या प्रियांनो, त्यावेळेला ती त्याला काय म्हटली, आपल्या दासीची वंचना करू नका. कारण रियालिटी तिला माहिती होती, माझा नवरा वृद्ध आहे आणि त्याच्यात मी समाधानी आहे. जर माझा नवरा आनंदी आहे, मी सेवा करते आहे आणि मी देवाची सेवा करते, माझ्या लोकांमध्ये जर मी आनंदी आहे, तर मला कशाची गरज नाही आहे की मी माझं श्रेष्ठत्व, मला मुलगा झालाय, मला लेकरं आहे, हे माझं श्रेष्ठत्व दाखवून मी पळत रुपये हे दाखवण्यासाठी, माझं श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी मला काही गरज नाही. मग लोक मला वांस म्हटले तरी चालेल. पुणे पण आपल्या नवऱ्याच्या संधी, आपल्या आहे त्या परिस्थितीत स्वीकारलेलं होतं. तिने ते स्वीकारलेलं होतं. तिने कशाची अपेक्षा केली नव्हती. ती समाधानी आणि आनंदी होती. ज्या वेळेला पुढच्या वसंत ऋतूत तिला लेकरू झालं, त्यावेळेला कुठेही असं नमूद केलेलं नाही बायबलमध्ये की तिनं मोठा कार्यक्रम केला, मोठा आनंद केला, मोठेपणा दाखवला की बघा बघा माझ्या सेवेचं फळ मला कसं दिलं, बघा मी काय सेवा केली देवाच्या सेवकाची आणि बघा परमेश्वराने मला काय फळ दिलं. तिने बडेजावपणा केला नाही, मोठा कार्यक्रम ठेवला नाही. पहा तर माझं वांसपणा गेलेला आहे, माझा नवरा जरी वृद्ध असला तरी तो मला लेकरू देऊ शकलेला आहे. देवाच्या सामर्थ्याने अशक्य गोष्टी शक्य झालेल्या आहे. आणि म्हणून प्रोग्राम नाही ठेवला, काहीच नाही. शांत होती, सर्व स्थितीत ती शांत होती. दुःख असताना ती शांत होती, आनंद दिला तरी देखील ती शांत होती, समाधानी होती. नंतर मुलगा मोठा झाला म्हणून सांगितलं. मोठा झाल्यानंतर तो शेतात गेला. कापणीचे दिवस होते, ऊन होतं, तो बापासाठी थांबला. नंतर त्याचं डोकं दुखायला लागलं, म्हणजे त्याला उन्हाने सनस्ट्रोक झाला असेल. तिथं नमूद नाही केलं, पण झाला असेल, कारण लक्षणं तर तशीच होती. माझं डोकं धरून बसला. बापाने नोकरांच्याकडून तिला घरी पाठवलं. घरी पाठवल्यानंतर बायकोनं, तिनं, शुनेलकरीनं कुरकुर केली नाही. कळत नाही का? समजत नाही का? अक्कलच नाही, डोकंच नाही, लेकराची काळजी घ्यायची समजत नाही. घरात मी किती सांभाळते, एकुलते एक पोरगं आहे, आपला वंश, आपला वारीस आहे. असं कुठं असतंय का? नोकरांवर किरकिर केली नाही, तुम्हाला काळजी घेता येत नाही, तुम्ही आमचे नोकर आहेत. नवऱ्यावर कुरकुर केली नाही, नवऱ्याच्या नावाने तिने काही बोलली नाही. शांतपणे तिने त्याला मांडीवर घेतलं, शांतपणे तिने त्याची सेवा केली. पहा, लक्षात घ्या, कुरकुर केली नाही, तमाशा केला नाही, राग केला नाही, आरडाओरडा केला नाही, नवऱ्याचे दोष पाहिले नाही, चुका पाहिल्या नाही, नोकरांचे दोष चुका पाहिल्या नाही, कोणी माझ्या लेकराला सांभाळलं नाही, कोणता एक आकांत तांडव केला नाही. मी विचार करत होते, प्रियांनो, मला एक लेकरू आहे,
त्याला जरासं काही टोचलं, जरा काही झालं, आकांत तांडव करायची, अस्वस्थ व्हायचे, बेजार व्हायचे, वेडीपिशी व्हायचे, सहन व्हायचं नाही. त्या बाईला इतका कठीण प्रयासानं अशा संपलेली असताना लेकरू झालंय आणि तोही मुलगा झालाय. आणि तरी देखील ती चिडली नाही, ती ओरडली नाही. तिच्या मांडीवर तिचं एकुलता एक लेकरू मेलं. कोणीच नव्हतं तिच्याजवळ. त्या जागी तुम्ही कोणी असता तर आखान तांडव केला, आक्रोश केला असता. इतक्या प्रयासानं लेकरू झालं, अशा परिस्थितीत झालाय. तो मोठा झाला होता म्हणजे अजून नवरा किती म्हातारा झाला असेल. आलं का लक्षात? आता तर लक्षात ना, त्याला वाढवण्यात तिचा किती जीव बसला असेल एवढा मोठा होईपर्यंत. तो स्वतः चालत गेला होता शेतावर. लक्षात आलं का तुमचं? मग तिचा किती जीव असेल त्याच्यावर. आणि तो तिच्या मांडीवर मरण पावला. तिनं त्याला उचलून विश्वासानं जे खोलीत अलिशासाठी देवाच्या माणसासाठी दिलेली होती त्या खोलीत नेऊन त्याचं प्रेत ठेवलं. डेड बॉडी मेलेला पोरगा, एकुलता एक पोरगा त्याच्यावर ठेवला. तिनं बाहेर आली, दाराला कडी लावली. नवरा घरी आलेला होता. तिनं दाराला कडी लावली. तिनं आकांत तांडव करून सांगितलं नाही, नवऱ्याला आक्रोश करून सांगितलं नाही. ती खाली आली. तिनं नवऱ्याला आवाज दिला, घरात देखील गेली नाही. आवाज दिला, एक गाढव पाठवून द्या आणि नौकर पाठवून द्या. मी देवाच्या माणसाकडे चटकन जाऊन येते. नवऱ्याला सांगितलं मी पटकन येते, थांबणार नाहीये. नवऱ्याला सांगितल्याशिवाय तिने केलं नाही. पण तिने नवऱ्याला सांगितलं नाही का? तो वृद्ध होता. धक्का बसला असता, एकुलता एक मुलगा गेला, तिथं तो मरण पावला शकला असता. तिने ती रिस्क घेतली नाही. खंबीर होती ती, विश्वासू होती ती. तिनं त्याला सांगितलं नाही. दुसरी गोष्ट, तो रडला असता, आकांत तांडव केला असता, सगळे शेजार बाजार गोळा झाले असते. सगळा शोकाचा समय, सगळ्या शोकाचं वातावरण झालं असतं. ती देवाच्या सेवकाकडे जाऊ शकली नसती. किती हुशार होती बघा ती, किती समंजस होती ती. तिनं काही सांगितलं नाही. नौकराला पण काही सांगितलं नाही. नौकराला म्हटली सतत हाकत राहा, लवकर चालव, फास्ट चालव. आणि ती पळत लवकर गेली. त्याला फास्ट न्यायला लावलं आणि त्याच्या कडमेल पर्वताकडे गेली. लांबून येताना पाहिला अलिशाने. देवाने त्याला सांगितलं नव्हतं. पहा प्रियांनो, देव त्याच्या सेवकाला सांगितल्याशिवाय कोणती गोष्ट करत नाही असं एजेकिएल 22 मध्ये सांगितलंय. आणि तरी देखील परमेश्वराने त्याला सांगितलं नव्हतं. म्हणजे परमेश्वराला शुनेम करणीचा विश्वास तालून सुकलाखून पाहायचा होता. तिचा विश्वास तालून सुलाखून पाहायचा होता. त्यानं अलिशाला सांगितलं नव्हतं. अलिशाने तिथंच प्रार्थना केली असती, टाहो फोडला असता, उपवास केले असते, पळत आला असता. देवाने त्याला सांगितलं नव्हतं. तिचा विश्वास, तिची धडपड, ती काय करते हे देवाला पाहायचं होतं. गेहजीला पाठवलं, विचार तिला तुझा नवरा बरा आहे का, खुशाल आहे का, तुझं लेकरू खुशाल आहे ना, तू खुशाल आहे ना. तिनं गेहजीला काही सांगितलं नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हाच गेहजी, हाच नौकर तिचा नव्हता, अलिशाचा नौकर होता. याच नौकरांनी तिची शिफारस केली होती ना अलिशाला. याच नौकरांनी सांगितलं ना की तिला लेकरू व्हावं. मग तिला तर पहिलं गेहजीला सांगितलं असतं की या गेहजीची इच्छा होती मला लेकरू व्हावं, म्हणून त्याने शिफारस केली की तिला लेकरू व्हावं, तिचा नवरा वृद्ध आहे. मग तिला तर पहिलं गेहजीला सांगितलं असतं, गेहजी असं असं झालं, सांग ना मालकांना, बघ ना, तूच म्हटलं होतं ना त्यांना की तिला लेकरू व्हावं, होऊ द्यावं, आणि आता लेकरू झालं तर बघणार आहे. ते गेलं नाही बोलली ती त्याला, काही म्हटली नाही. त्याला म्हटली सर्व खुशाल आहे, ऑल इज वेल, ऑल इज वेल, एव्हरीथिंग इज वेल. सगळं खुशाल आहे, सगळं ठीक आहे. नेगेटिव्ह काहीच बोलली नाही प्रियांनो, ना नवऱ्याला, ना लेकरांना, ना चालवणाऱ्यांना, आणि ना
गेझीला काहीच निगेटिव्ह बोलली नाही. दिसत असताना मेलेलं लेकरू रूम मध्ये त्या खोलीमध्ये सोडून आलेली असताना एकटी प्रेत टाकून आली आहे एकुलत्या एक लेकराचं बंद दरवाज्यामध्ये. लोकांनी बघितलं असतं तर म्हटलं ते काय क्रूर बाई आहे. लेकराला एकुलत्या एक पोराला नवरा घरात असताना त्या देवाच्या दासाच्या खोलीमध्ये एकटं बंद केलं आणि गेली निघून. म्हटलं नसते का ती गेली तिथे आणि त्या ठिकाणी जाऊन डायरेक्ट ती आलिशाच्या पायावर पडले. आपलं गारानं तिनं डायरेक्ट ज्याच्या देवाचं सामर्थ्य आहे, ज्याच्यासाठी देव बोलतो, देवाच्या योजना त्याच्याद्वारे परमेश्वर पूर्ण करतो, त्या सेवकाच्या पाया पडली आणि रडली. शांत राहिली नाही. तिने त्याला जाब विचारला. काय खंबीर आहे ती. तिनं त्याला म्हटलं मी तुम्हाला म्हटलं होतं का, मी मागितलं होतं का, मी तुमच्याकडे लेकरू मला असा वर मागितलं होतं का, मी तुम्हाला म्हटलं नव्हतं का माझी विवंचना करू नका, माझी उपेक्षा करू नका, म्हटलं नव्हतं का मी तुम्हाला. मी स्वतःहून मागितलं नव्हतं, तुम्ही दिला. तुम्ही परमेश्वराकडे प्रार्थना केली माझ्यासाठी, तुम्ही मागून घेतलं माझ्यासाठी आणि पुढचं काहीच बोलली नाही. म्हटली नाही त्याला देखील लेकरू मेलाय म्हणून, म्हटली नाही तू दिलाय ते मेला म्हणून, अंगाला पडून म्हटली नाही. ती फक्त रडली, त्याच्या पाया पडली आणि त्याला जाब विचारला मी तुला मागितलं होतं का. गेझीने ओळखलं लेकराला काहीतरी झालंय. तिनं आलिशाने ओळखलं लेकराला काहीतरी झालंय. त्यानं गेझीला आपल्या नोकराला काठी दिली आणि त्या काठीमध्ये आशीर्वादित करून दिली. त्या काठीमध्ये त्याचं सामर्थ्य होतं. विश्वासाने सांगितलं की जाताना रस्त्यात कुणाला सलाम करू नको, कारण आम्ही सलाम करतो त्यावेळेला आम्ही त्या व्यक्तीला आशीर्वादित करतो. लक्षात घ्या. प्रेज द लॉर्ड म्हणतो ना, त्यावेळेला आम्ही सलाम करतो, त्यावेळेला आमच्यातून परमेश्वराचं सामर्थ्य त्या व्यक्तीसाठी जातं आणि ती व्यक्ती आशीर्वादित होते. कळलं का किती महान सामर्थ्य त्याचं सलाम मध्ये. आणि ज्यावेळेला कोणी आम्हाला येशूच्या नावात सलाम करतं, येशूच्या नावात प्रेज द लॉर्ड करतं, त्यावेळेला त्यांचं परमेश्वराचं सामर्थ्य त्यांच्याद्वारे आमच्याकडे येतं. या सामर्थ्याची देवाणघेवाण होत असते. म्हणून सलाम करणं येशूच्या नावात अत्यंत महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड येशूच्या नावात म्हणणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही आशीर्वादित करतो आणि आशीर्वाद स्वीकारतो. तो म्हटला आशीर्वाद घेऊ नको, आशीर्वाद स्वीकारू नको, सामर्थ्य तसंच ठेव. ते सामर्थ्य घेऊन तो गेला आणि त्यानं त्या लेकराच्या तोंडाला लावली काठी. काहीच घडलं नाही, हालचाल घडली नाही, काहीच घडलं नाही. जरी गेझीला पाठवलं तरी ही स्त्री विश्वासू, तिनं तिथंच त्याला म्हटलं होतं की जोपर्यंत महाराज तुमच्या जीविताची शपथ, देवाच्या माणसा तुमच्या आणि परमेश्वराच्या जीविताची शपथ तुम्हाला घेतल्याशिवाय मी जाणार नाही. माझ्या प्रियानं याकोबासारखी झुंजली गेली. याकोबाने काय सांगितलं ज्या वेळेला परमेश्वरासंगती लढत होता, मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. परमेश्वराच्या दूताला जोपर्यंत तुम्हाला आशीर्वाद देत नाही मी तुला जाऊ देणार नाही. तेच ते देवाच्या हातातून आशीर्वाद घेणारा हा याकोब. त्या याकोबासारखं तिनं म्हटलं मला जोपर्यंत आशीर्वाद मिळणार नाही मी तुम्हाला सोडणार नाही. परमेश्वराच्या जीविताची आणि तुमच्या जीविताची शपथ मी तुम्हाला सोडणारच नाही. त्याला घेऊनच ती निघाली. तिचा गेझी चाललेला होता, तिला पूर्ण विश्वास होता की दासाचं तिथे येणं गरजेचं आहे, कारण एलियाच्या अभिषेकाचा दुप्पट वाटा त्याला मिळालेला आहे. कारण एलियाने देखील मृताला जिवंत केलेलं तिने ऐकलेलं होतं आणि त्याचाच हा दास, त्याचाच हा दास, त्याचाच हा दास. त्यानं लगेच म्हटलं, तो तिच्या संगती निघाला, त्याला घेतल्याशिवाय ती निघाली नाही. ज्या वेळेला तो तिथं गेला, गेझीने सांगितलं काही हालचाल करत नाही लेकरू. तो आत खोलीत गेला आणि त्याला कळलं की ते मरून पडलेलं आहे.
तोपर्यंत ती त्याला म्हटली नाही लेकरू मेलं. तिनं कन्फ्रेस केलंच नाही, ती बोललीच नाही. अरे प्रेम तिच्या मांडीवर नेलं लेकरू, मांडीवर श्वास सोडला. अरे त्याचं थंडगार झालेलं शरीर तिनं त्या स्वतः उचलून त्या खोलीत वरती चढून नेलंय आणि ठेवलंय तिथं. दार बंद केलंय. एवढा प्रवास केलाय, एवढा प्रवास करून ती गेली तिथं. पर्वत चढली, कर्णे पर्वत उंच पर्वत होता, तो पर्वत चढून परत उतरून ती त्याला घेऊन आली सांगती. आल्यानंतर आता रस्त्यात त्यांना सांगितलंय की काही नाही झालं. शेवटपर्यंत ती म्हटली नाही मूल मेलं म्हणून. अशी परिस्थिती असताना आणि ज्यावेळेला गेजीने सांगितलं त्यावेळेला ती म्हटली नाही आलिशाला, होय तेच तर मी त्याच्यासाठी आले. आता कळलं का लेकरू मेलंय माझं, बघा हालचाल करत आहे, काठी पाठवली पण तरी देखील नाही हालचाल केली, म्हणून तर तुम्हाला घेऊन आले ना मी. म्हटली का? नाही म्हटली, तशी बोललीच नाही ती. आपण असं तर पटकन म्हटलं असतं, मी तर म्हटले असते. मी म्हटलं असतं बघा बरं झालं ना मी तुम्हाला घेऊन आले, बघा काही झालं का त्या गेजीकडून? काही नाही झालं, बरं झालं तुम्ही आला म्हणून मी हट्ट धरला होता. नाही म्हटले. कळलं का आता माझा मुलगा मेलाय तुम्हाला? समजलं का मी कशा परिस्थितीत आले? काही नाही बोलले, कबूलच केलं नाही तिला, कन्फ्रेस केलं नाही नेगेटिव्ह. त्याला जाऊ दिलं आतमध्ये, त्याला बघू दिलं लेकरू मेलंय म्हणून. त्यानं दार लावून घेतलं, दार बंद केलं. ती आत जाऊ शकली नाही, तो काय करतो बघायला. ती बाहेर होती, दार लावलेलं होतं. माझ्या प्रियानं दार लावलेलं होतं. आतमध्ये किती वेळ झाला तो त्या लेकरावर पालथा पडला. त्याचा श्वास, त्याच्या शरीराची ऊब, त्याच्या हालचाली, त्याच्या शरीराच्या अवयवाचा प्रत्येक जीव सगळं त्या लेकरामध्ये त्याने ओतलं परमेश्वराच्या सामर्थ्याने. तो जिवंत झाल्यानंतर त्याने तिला बोलवलं, नोकराला सांगून तिला बोलवलं आणि तिला सांगितलं तुझ्या लेकराला घे. माझ्या प्रियांनो लक्षात घ्या, दार बंद होतं. तेवढ्या वेळ ती थांबली बाहेर, वाट पाहावी लागली. त्या पहिल्या आपण वाट पाहणं. ज्या वेळेला तुझं लेकरू जिवंत झाले म्हणून आणल्यावर ते जिवंत झालेलं लेकरू, ती पहिलं मी गेले असतं त्या लेकराला मिठी मारली असते, देवाला धन्यवाद देत. ती पहिलं गेली त्याच्याकडे आणि तिनं आधी त्याच्या पाया पडली. म्हणजे तिनं आधी परमेश्वराला धन्यवाद दिला आणि नंतर तिनं आपल्या लेकराला जवळ घेतलं. आज परमेश्वराचा आत्मा मला काय शिकवत आहे? काय शिकवत आहे? माझ्या प्रियांनो, परिस्थिती सगळीकडे अशक्य दिसत होती, भयान परिस्थिती होती. आम्ही जीवनामध्ये चालत असताना आम्ही अनेक अशा परिस्थितीतून जातो. आजार, त्रास, नोकरीला लागणं, वैवाहिक संबंध चांगले न होणं, नवऱ्याचं बाहेर लक्ष असणं, बायकोचं चिडचिड करणं, सतत दोष लावणं, त्रास देणं, तमाशा करणं, जीव देऊन देखील तिला न कळणं की आपण तिच्यासाठी काय करतो, काय धडपडतो, काय प्रेम करतो तिला समजतच नाहीये. सतत संशयच घेतीये, सतत त्रासच देतीये. बायकोचं घरामध्ये सतत ताण तणावच आहे, चिडचिडच आहे, दारू सुटत नाही नवऱ्याची, आरोग्य प्राप्त होत नाही, मार्ग मोकळे होत नाही, काम प्राप्त होत नाही, प्रॉस्पेरिटी मिळत नाही, कर्जातून सुटका होत नाही. एक आजार गेला नाही तर दुसरा आजार, सरळ चाललेलं तर अचानक संकट आलं, अचानक ऍक्सिडेंट झाला, अचानक पॅरालाइज अटॅक आला, अचानक हे तुटलं, अचानक एक ते तुटलं,
अचानक ही परिस्थिती झाली, ती परिस्थिती झाली. अचानकच आजार आला होता, तो सगळा पैसा गेला आजारात, कर्जबाजारी झाला. परिस्थिती आवाकाच्या बाहेर जाते. परिस्थिती अशी आहे की नाहीच बदलू शकत. त्या सासूला नाही बदलू शकत, त्या सुनेला नाही बदलू शकत, त्या पोराला नाही बदलू शकत, त्या नवऱ्याला नाही बदलू शकत, त्या बॉसला नाही बदलू शकत, त्या मालकिनीला नाही बदलू शकत, या मैत्रिणीला बदलू शकत नाही, त्या शेजाऱ्याला बदलू शकत नाही, कुणाला काहीच बदलू शकत नाही. काय परिस्थिती आहे, माझी परिस्थिती बदलत नाही, माझं जीवन बदलत नाही. किती काळ मी ह्या कोपऱ्यात राहणार, किती काळ ह्या दलित राहणार, किती काळ मी या परिस्थितीमध्ये राहणार. कधी मनाजोगा पती मिळेल, कधी मनाजोगी पत्नी मिळेल, कधी 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 काहीच परिस्थिती दिसत नाही. सगळ्या गोष्टी निगेटिव्ह 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 निगेटिव्ह. चांगलं केलं तरी माझ्याबद्दल वाईटच बोललं जातं, वाईटच संशय घेतला जातो. मला चांगलं म्हणणार आजूबाजूला कोणीच नाहीये. वाईटाला चांगलं म्हणतात, मी चांगलं करते तरी देखील मला वाईटच म्हणतात, मला अशुद्धच म्हणतात, माझ्यावर आरोपच टाकले जातात, संशयच घेतला जातो. माझ्याकडून चुकाच होतात नकळत नकळत. बोलताना मी लोक त्या चुका करतच राहते, करतच राहतो. हातात ओंजळी जातो, आशीर्वाद आले म्हणतो, त्या अचानक सगळीकडून गळूनच पडतात आणि ओंजळी कमीच राहते. पैसा येतो कसा संपतो कळतच नाही. टंचाई टंचाई नको नको झालाय. आमच्या विरोधात परिस्थिती, केस आमच्या विरोधात आहे, कोर्ट आमच्या विरोधात आहे, सगळ्या गोष्टी विरोधात होत आहेत. मार्ग कुठंच नाहीये, कुठंच मार्ग नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये परमेश्वर म्हणतो ऑल इज वेल, सर्व खुशाल आहे, सर्व खुशाल आहे. कारण तिला माहिती होता देवाचं सामर्थ्य असणारा अलिशा, देवाचं सामर्थ्य तिच्या जवळ आहे, तो देव तिच्या जवळ आहे, तो देवाचा माणूस तिच्या जवळ आहे, परमेश्वर तिच्या संगती आहे. तिला माहिती होतं, तिचा विश्वास मोठा होता. तिनं शेवटपर्यंत निगेटिव्ह बोलली नाही. दुसरी गोष्ट, कोणत्या स्वार्थानं तिनं सेवा केली नाही, कोणत्या स्वार्थानं काहीतरी मिळवण्यासाठी तिनं मागितलं नाही. तिचा नवरा वृद्ध होता प्रियांनो, तिचा नवरा वृद्ध होता. तरुण होती ती, मनासारखा पती मिळू शकला असता. तिचा नवरा वृद्ध होता पण ती तिच्या नवऱ्यात समाधानी होती. लेकरू नव्हतं, वांज म्हटलं जातं जुन्या काळामध्ये, वांज म्हटलं जात होतं जुन्या काळात. ती त्याच्यात समाधानी होती, मागितलं नाही तिनं, देत होता. अलिशा त्यावेळेला म्हटली की आपल्या दासीची वंचना करू नका, म्हणजे ती हो म्हटली नाही. आहे त्याच्यात ती समाधानी आणि आनंदी होती. कुरकुर करत नव्हती, म्हणत नव्हती असा काय नवरा मला दिला, असं काय घडलं, त्याच्याऐवजी मला चांगला मिळाला असता, या बायकोच्या ऐवजी चांगली बायको मिळाली असती. बाहेरची हिरवळ खूप गोड लागते, सतत कुरकुर करते, सतत नाही नाही म्हणते, सतत भांडते. त्याच्यापेक्षा ती किती छान आहे, ती किती गोड आहे, आले किती गोड प्रेझलर करते, किती गोड हसते, किती गोड आवाज, किती छान नजर टाकते. अरे ती तशी तरी मला मिळाली असती तर बरं झालं असतं. काय देवा, आहे त्याच्यात समाधान, आहे देवानं मला दिलेला आहे, त्याच्यात ती आनंदी होती. आणि म्हणून देवाने तिचा विश्वास तालुसला करून पाहिला. माझ्या प्रियाने ती पॉझिटिव्ह कन्फेशन करणारी होती. होकारार्थी, होय घडणार, सगळं उत्तमच होईल माझ्या जीवनात, होय माझा देव येशू ख्रिस्त मला मिळालेला आहे, उत्तमच घडणार. काय येशू ख्रिस्ताला स्वीकारलं आणि काय घडतंय, धावते त्याच्या सेवेसाठी, करतोय त्याची सेवा, चर्चला जातो, दशांश देतो, प्रार्थना करतो, प्रत्येक रविवारी चर्चला जाते. संकटच येतात, काही ना काहीतरी घडतच राहतं. देवाची सेवा करून, एवढं सगळं करून शेवटी वाईटच घडतं, चांगलं काही घडत नाही. एवढा त्रास, काही ना काहीतरी चुकीच्या गोष्टी, प्रार्थना केली, त्या पास्टरांनी प्रार्थना केली, या पास्टरांनी प्रार्थना केली, या सेवकानं प्रार्थना केली, घडलं तर काही नाही. घरात भांडणं, पैशाची अडचण, चांगलं काही घडत नाहीये,
सगळं तर विरोधीच दिसतंय. कामावर तर बॉस त्रास देतोय. मग एवढ्या प्रार्थना एवढ्या उपास बदल तर काही दिसत नाही. वाईट लोक करणारे अजूनच ताटमानेने चालतात, अजूनच त्रास देतात, अजूनच वाईट करण्याचा प्रयत्न करतात. माझ्या प्रियांनो, भले तुमच्या विरोधात सगळी परिस्थिती दिसू दे, सगळं नेगेटिव्ह दिसू दे, भले ते मेलेलं मूल मांडीवर तिच्यावरचं, ती म्हणजे ऑल इज वेल, सर्व ठीक आहे, सर्व खुशाल आहे, सर्व उत्तम आहे. तिचं होकारार्थी कन्फेशन. शेवटपर्यंत ती म्हणते नाही माझं मूल मेलं आहे, शेवटपर्यंत ती म्हटली नाही माझी काय परिस्थिती, शेवटपर्यंत म्हणू नका आजार, आणि शेवटपर्यंत म्हणू नका हे अशी परिस्थिती, आता काय कळेल, आता होईल की नाही, नको कधी होईल आणि केव्हा होईल, शब्दच काढू नका. तेव्हाचा आत्मा सांगतो. फक्त म्हणा अशक्य गोष्टीला हसून पाहून तो म्हणतो शक्य होईलच नाही. तो देव, तो जिवंत परमेश्वर, तो माझ्यासारखी आहे. माझी परिस्थिती कशी असू दे, लोक माझ्या किती विरोधात असू दे, तो जे बोलला ते माझ्या जीवनात करेलच करेल. तो माझी परिस्थिती बदलवेलच बदलवेल. तो अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे. अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे. माझ्या बिल्डरने मला सांगितलं सगळ्यांनी फ्लॅट सोडून दिले, एका वर्षात फ्लॅट मिळेल म्हणून सांगितलं, आणि 1 वर्ष झालं तरी मिळालं नाही. केस टाकली गेली. मिलिटरीच्या लोकांनी सांगितलं त्या जे कंपाऊंड आहे ती आमची जागा आहे, आम्ही ते बांधकाम बंद करतो. 3 बिल्डिंग बांधल्या गेल्या, माझी बिल्डिंग तशीच थांबली होती. आणि देवाने सांगितलं तो तुरंत तुला तुझ्या घरामध्ये राहतो. आणि सगळं थांबलं. इतकी विकल आणि इतकी भयान परिस्थिती. 1 वर्ष नाही मिळालं. सगळ्यांनी माघार घेतली. जेवढ्यांनी फ्लॅट घेतले होते ते म्हटले मिलिटरीचे लोक आडवे आले, घडणार नाही, बांधकाम होणार नाही, संपलं. सगळ्यांनी जेवढ्यांनी फ्लॅट घेतले होते तेवढ्या सगळ्या किती 58 का 60 लोक होते, त्या सगळ्यांनी माघार घेतली. म्हटलं नाही आम्हाला नको. त्यांचे पैसे त्यांना परत मिळाले. बिल्डरने मला म्हटलं एकटा तुम्ही राहिला, पैसे परत द्या. म्हटलं नाही, मी नाही घेणार, माझा विश्वास येशू ख्रिस्तावर आहे, येशू ख्रिस्तावर आहे. ते म्हटलं नाही होणार, आम्ही तुम्हाला सांगतो हे बांधकाम होणार नाही, आम्ही सोडून देत आहोत. म्हटलं सोडून देऊ नका, लढत राहा, मी प्रार्थना करते, तर माझा देव माझ्यासाठी आहे. आणि माझ्या प्रियांनो, सगळे हिंमत होते कसं होईल, 2.5 वर्ष झाले मिळालं नाही. पण बिल्डरने मात्र दर महिन्याचं भाडं, भरगतचं भाडं मला प्राप्त करून दिलं होतं न्यायानुसार. कारण जर नियोजित वेळेच्या आत जर तुम्ही फ्लॅट दिला नाही तर त्यांचं राहण्याचा जो भाडे जे भाडं असतं घराचं ते तुम्ही त्यांना द्यायचं असतं, अशी अट असते. आणि ते भाडं त्याला नियमाप्रमाणे द्यावं लागत होतं. माझी बँक परमिशन करत होता, माझी बँक परमिशन करत होता. आपण 3.5 वर्ष माझी बँक भरली गेली. 3.5 वर्षानंतर फ्लॅट माझा मोकळा झाला, मला फ्लॅट माझा प्राप्त झाला, बांधकाम पूर्ण झाला. देवाने मला सांगितलं होतं नेगेटिव्ह बोलू नको, माझा फ्लॅट मिळत आहे म्हण, मिळत आहे. सगळे म्हटलं नाही मिळणार, वकिलांनी सांगितलं नाही मिळणार, मिलिटरीच्या लोकांनी सांगितलं नाही मिळणार, सगळ्यांनी सांगितलं नाही मिळणार. आणि देव मला म्हणत होता मिळणार आहे, मी तुला सांगितलंय, मी तुला वचन दिलेलं आहे. आणि तो फ्लॅट माझा मला मिळाला. देव आहे. फ्लॅट मिळाला आणि सगळं फर्निचर करण्याचे पैसे पण मिळाले. त्याच पैशात फर्निचर केलं. देव आहे. माझ्या प्रियानं जे त्याची वाट पाहतात ते कदापि लज्जित पज्जित होत नाही. आणि जे वाट पाहत असताना पॉझिटिव्ह कन्व्हेन्शन करतात, होकारार्थी बोलतात, होईलच रे होईल, घडेलच रे घडेल, माझा देव अशक्य गोष्टी शक्य करेलच रे करेल. त्यांच्या बाबतीत घडणार कसाही आजार असू दे, कसेही अशुद्ध शक्ती कार्य करू दे,
सेवक सेविका म्हणून मी तुम्हाला साक्षीचं पात्र म्हणून उभं करेन. अनेकांना चालवणारा शेपड म्हणून, परमेश्वराचा दास आणि दासी म्हणून मी तुमचा उपयोग करून घेईन. परमेश्वरा मला वाचता येत नाही, परमेश्वरा मला लिहिता येत नाही, परमेश्वरा मला बोलता येत नाही. हो, मी तुझा वापर करून घेईन. मी तुला शिकवेन, मी तुला चालवेन. मी माझी सेविका, मी माझा सेवक म्हणून मी तुला उभं करेन. मी प्रेझर वर्शिप करणारा, प्रेझर वर्शिप करशील आणि अशुद्ध शक्ती पळतील, चमत्कार होतील. एवढं सामर्थ्य मी निर्माण करून देईलच नाही देईल. तो देव तो बोलला आहे, तो घडवेलच घडवेल. उत्तम पत्नी देईलच देईल. तो माझे सगळे मार्ग मोकळे करेल. तो माझं जीवन बदलेल, तो माझी परिस्थिती बदलेल, तो माझा समय बदलवेल. तो माझा देव. भयान कर्ज, मरेपर्यंत ते कर्ज बाहेर येऊ शकत नाही अशी परिस्थिती असताना देखील म्हणा, होय या कर्जातून मी बाहेर निघणारच नाही. फक्त अजून मला पहिल्यापेक्षा अधिक प्रॉस्पेरिटी परमेश्वर देणार, अधिक संपत्ती परमेश्वर देणार. कारण तो माझा देव आहे. तो अशक्य गोष्टी शक्य करतो. तो माझा देव माझ्या संगती आहे. सुनेमकरीत कशी होती, जी काठीची होती, ती म्हटली परमेश्वराच्या जीविताची शपथ आणि तुझ्या जीविताची शपथ मी तुला सोडणार नाही. तिनं त्याच्या पायावर तिनं सोडलं नाही. आमची मागणी आम्ही प्रार्थना करणं थांबवणार नाही म्हणून म्हटलं निरंतर प्रार्थना करा, थांबवू नका. सैतान म्हणाल किती काळ तू प्रार्थना करते, 3.5 वर्ष सतत आणि सतत मागत होते, सतत आणि सतत मागत होते. नेगेटिव्ह स्थिती सगळी होती, सगळी नेगेटिव्ह होती. आणि तरी परमेश्वर म्हटला विश्वास सोडू नकोस, विश्वास सोडू नकोस, विश्वास सोडू नकोस. कशी परिस्थिती असू दे, कशी परिस्थिती असू दे, देव त्याच्यातून तुम्हाला बाहेर काढतोच काढतो. तो समय बदलणारा, परिस्थिती बदलणारा आमचा देव. पण तो म्हणतो सुनेमकरीचा करा, निस्वार्थी त्याच्या लोकांची सेवा, निस्वार्थी परमेश्वराची सेवा कर. मी चर्चमध्ये चर्चसाठी मी निस्वार्थीपणे कार्य करेन. काय घडेल, काही दिसत नाही, निगेटिव्ह दिसतं, मला घेणार नाही. मी लोकांच्या घरोघरी जाऊन प्रार्थना करेन. मी चर्चमध्ये गुडघ्यावर टेकून प्रार्थना करेन. प्रत्येक सहभागितेसाठी पास्टर बोलतात मी येईल आणि मी लोकांसाठी प्रार्थना करेन. कारण परमेश्वर अशक्य गोष्ट शक्य करणार आहे माझ्या जीवनात. लोकांचं जीवन माझ्या प्रार्थनेने बदलवणार आहे. प्रार्थनेची स्त्री, प्रार्थनेचा पुरुष म्हणून माझा उपयोग परमेश्वर करून घेणार आहे. त्याचं जिवंत वचन माझ्या जीवनात कार्य करत आहे. त्याचं जिवंत वचन. आणि यशाया 55 मध्ये सांगितलेलं आहे 11व्या वचनात, त्याचं वचन कार्य केल्याशिवाय परत येत नाही. जर त्याचं वचन कार्य करत आहे, तो जिवंत देव कार्य करत आहे. मग परिस्थिती कशी दिसू दे, दार बंद केलेलं होतं, आज काय घडतं माहिती नव्हतं, काय करत आहे माहिती नाही आहे, आणि तरी देखील ती शांत होती. आमच्या जीवनात खूप वेळेला दिसतंय देव कुठेच कार्य करत नाही, काहीच दिसत नाही, काहीच हालचाल दिसत नाहीये, काहीच घडताना दिसत नाहीये, काहीच घडताना दिसत नाही. लोक फसवतात, काहीच घडताना दिसत नाहीये, काहीच घडताना दिसत नाहीये. आणि तरी परमेश्वर म्हणतो ऑल इज वेल, ऑल इज वेल. विश्वासानं म्हणत का सर्व खुशाल आहे, सर्व माझ्यासाठी उत्तम घडणार आहे आणि परमेश्वर उत्तमाचं उत्तम करणारच आहे. तो माझा हात सोडणार नाही, तो मला कदाचित टाकणार नाही. माझी नजर माझ्या येशूचा, माझा फोकस माझ्या येशूवर आहे. भले परिस्थिती कशी दिसू दे, भले परिस्थिती कशी दिसू दे, नेगेटिव्ह दिसू दे, नकारार्थी दिसू दे, पण तो कार्य करणारच करणार. आज कार्याला सुरुवात होत आहे. कशी परिस्थिती दिसू दे, माझा देव कार्य करत आहे, माझा देव मला बदलवत आहे. आपण डोळे बंद करूया आणि परमेश्वराला हाक मारून म्हणूया, होय परमेश्वरा, आजपासून मी नेगेटिव्ह म्हणणार नाही, कारण माझं भविष्य तुझ्या हातात आहे. परमेश्वरा, माझा फोकस तुझ्यावर आहे. परम प्रधान शरण मैं सदा रहूँगा.
वचनात मी राहील. परम प्रकाश में निराश होणार नाही. मैं सदा रहूंगा सर्वशक्तिमान कसंही आव्हान असू दे, तो बरं करणारच करणार. तोपर्यंत ते बदलवणारच बदलवणार. मैं बना रहूंगा तो ऐ मेरे खुदा हुजूरी में तेरी पाऊँ मैं पनाह हर पल हर दिन प्रत्यक्ष मेरे खुदा हुजूरी में तेरी पाऊँ मैं पनाह हर पल हर दिन यीशुआ 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 रातों में डर जो सताए मुझे या तीर जो दिन के वक्त चले अंधेरों में फैले या कोई बीमारी लाए फिक्र मैं न डरूंगा न घबराऊंगा यहोवा रब्बा भरोसा है तेरा मैं न डरूंगा
जाऊन येतात